नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझे टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. ब्लाऊज पीस घेतलाय आणि साडीतला कपडा घेऊन सुंदर असा ब्लाऊज बघणार आहोत. अस्तरवाला घडी 13 ची आहे, 40 साईज आहे, उंची आहे या ठिकाणी 15.5 आणि 16.5 इंच. तर साडीच्या कपड्याचा वापर केलेला आहे या ठिकाणी बाहीसाठी आणि ब्लाऊज पीसचा आपण बॉडीसाठी ठेवलेला आहे. अतिशय सुंदर दिसतं, सोप्या पद्धतीमध्ये बनणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गळा रुंदी या ठिकाणी 2.5 आणि आपण 6 घेतलेली आहे शोल्डर. त्यानंतर मोंडा घेतलेला आहे आपण 6.5 इंचाचा. 2-2 इंचावर चौकोन करायचा आहे. चौकोन पासून अर्ध्याच्या पुढे पाऊण आणि मोंढ्याचे आकार अशा पद्धतीने या ठिकाणी द्यायचे आहे. त्यानंतर पुढील गळा आपला आहे 7 इंचाचा. चौकोन करायचा आहे, अर्धा गोलाकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. मध्यावरती 5 इंचावर खूण करून एक लाईन करायची. त्याच्या पुढे 1 इंच, त्याच्या पुढे 1.5 इंच, वरती पण 1.5 इंच आणि प्रिन्स कटचा आकार अशा पद्धतीने आपण आखून घ्यायचा आहे. कपडा पलटी करायचा आहे मागील गळा घेण्यासाठी. गळा रुंदी पुन्हा आपण 2.5 घेणार आहोत या ठिकाणी आणि मागचा गळा आपला आहे 10 इंचाचा. चौकोन करायचा आहे आणि गळ्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. झटपट अस्तरचा ब्लाऊज कमी वेळेमध्ये कसा शिवायचा. प्रिन्स कटचा ब्लाऊज कुठेही चपटा होणार नाही. तुमचा प्रिन्स कटचा जो ब्लाऊज आहे तो खूप छान येईल. माप छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या, खूप छान असा फिनिशिंगमध्ये आपला हा ब्लाऊज बसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोंढ्याचा पहिला आकार कट करून घेतल्यानंतर थोडंसं शोल्डर कट केलं. त्यानंतर पुढील गळा आपण या ठिकाणी कट करून घेतला. त्यानंतर आपल्याला जे पार्ट आहे ते बाजूला करायचे आहे दोन्ही पण आणि व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला कटिंग करायची आहे. झटपट कटिंग कशी होते, झटपट शिलाई कशी होते, टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघत चला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आता बघा, या ठिकाणी पुढील कटिंग झालेली आहे. आता मागील कटिंग आपण बघणार आहोत. बाहीची कटिंग आपण पूर्ण ब्लाऊज शिवल्यानंतर, फिटिंग झाल्यानंतर बाहीची कटिंग बघणार आहोत. तर या ठिकाणी आपला मागील भाग तयार झालेला आहे कटिंगचा. आता फिटिंग जेवढी असेल ना त्याच्या पुढे आपण खूण करायची. बघा, फिटिंग 35 वर आहे, तर मग आपण इथे घेणार आहोत 9 इंच. 8.5 ना 9 घेतलं. पुढे 1.5 इंचावरती तिरकी लाईन देऊन घेतली. कपडा कट केलाय. आता जो ब्लाऊज पीस आहे त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवून तसाच तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने कटिंग सर्व झालेली आहे. आता बघा, शिलाई कशी करायची. अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ आहे. कटिंग पण खूप सोप्या पद्धतीमध्ये होते आणि तशी शिलाई पण खूप सोप्या पद्धतीमध्ये होते. तर अशा पद्धतीने प्रिन्स कटचा 40 साईज एकदम परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज तुमचा बसणार आहे. कुठेही ब्लाऊज तुम्हाला चुकणार नाही आणि फिनिशिंगला पण खूप छान बसेल. फक्त परफेक्ट या मापासोबत तुम्हाला कटिंग करायची आहे आणि असाच तुम्हाला शिलाई करायचा आहे. आता बघा, व्यवस्थित कटिंग झालेली आहे आता या ठिकाणी. आता प्रत्येक पार्टला आपल्याला शिलाई करून घ्यायची. म्हणजे बघा, अशा पद्धतीने आता आपण समोरासमोर दोन्ही पार्ट ठेवायचे, म्हणजे एकाच बाजूचे दोन्ही पार्ट आपले होत नाहीत. तर बघा, आता या ठिकाणी आपण काय केलंय, दोन्ही बाजू एकसारखे आपण कट करून घेतल्या. म्हणजे कुठेही आपला अस्तर किंवा कपडा कमी जास्त झाला तो एकसारखा करायचा आहे. शक्यतो आपला ब्लाऊज पीसचा कपडा थोडासा नॉर्मल काहीतरी वाढव होतो, नाहीतर बरोबर या ठिकाणी तो ॲडजस्ट होतो. बघा, अशा पद्धतीने आता थोडंसं आहे वाढव झालेला जो कपडा तो आपण कट करून घेतला. त्यानंतर जी बाकीची पट्टी आहे, गळ्याची साईड पट्टी म्हणूयाला, तर तिला पण आपल्याला अस्तर याच पद्धतीने शिलाई करायचं आहे. याने काय होतं, झटपट ब्लाऊज तयार होतो आणि तुमचा ब्लाऊज अगदी फिनिशिंगमध्ये येतो. काही चिटकवतात, पण तसंही तुम्ही करू शकता आणि शिलाई काय झटपट होऊन जाते. शिलाई तुम्ही करू शकता. दोन्ही बाजू आपण शिलाई करून घेतल्या. कधी पण बाजू जेव्हा एक पूर्ण होईल ना त्याच्या समोर दुसरी बाजू ठेवा, मग ते अस्तर ठेवा, मग शिलाई करा. नाहीतर काय होतं, दोन्ही बाजू एक होऊन जातात, मग उसवा, नंतर परत हे करा. त्यामुळे कंटाळा येतो आणि आपल्याला ब्लाऊजला वेळ लागतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवशाल ना, परफेक्ट ब्लाऊज त्याच याच्यात शिवत जा, म्हणजे नंतर बघायची तुम्हाला गरज नाही. आणि जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवायला लागशाल ना, तेव्हा तुमच्या मशीनवर कुठेही पसारा असू देऊ नका. प्लेन मशीन, म्हणजे पूर्ण व्यवस्थित तुमची मशीन असू द्या. त्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला मस्त छान अशी ऑइल करायचं आहे मशीनला. त्यानंतर अगरबत्ती तुम्ही त्याला ओवाळायची, कारण तीही आपली लक्ष्मी असते. त्याने काय होतं, मन पण फ्रेश होतं आणि आपल्याला खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यामुळे जी तुम्ही रूम असेल तुमची, कोणती ब्लाऊजची शिवण्याची असेल रूम किंवा नसेल पण काय हरकत नाही, पण तिथील जे आहे तुमचं जे वातावरण ते फ्रेश ठेवत चला, म्हणजे ब्लाऊज शिवायला कंटाळा येत नाही आणि झटपट तुमचे ब्लाऊज होतात.
जर पसारा असेल किंवा खूप मशीनवर पण पसारा असेल त्यामुळे कंटाळा येऊन जातो, एकही ब्लाऊज तुम्हाला दिवसभरात होत नाही. आणि जर तुमची ब्लाऊजची रूम व्यवस्थित असेल, तुमचा जो ब्लाऊज मशीनवरती जे असेल ते साफसफाई करून व्यवस्थित असेल, मशीन पण तुम्हाला रोज पुसायची आहे व्यवस्थित, त्याची साफसफाई पण करायची आहे, ऑइल तर करायचंच आहे. तर करून बघा किती कमी वेळेमध्ये आणि तुम्ही पण फ्रेश राहाल आणि तुमचा जो ब्लाऊज आहे तोही झटपट या ठिकाणी तयार होतो. तर अशा पद्धतीने आता छोटीशी टिप्स मी तुम्हाला सांगितली चालू याच्यामध्ये. जर तो आवडली तर हे करा, नाही तर असं काही नाही की असं केलंच पाहिजे, पण मी करते ना त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की त्यामुळे काय होतं, ब्लाऊज शिवायला कंटाळा येत नाही. आता बघा या ठिकाणी आपण प्रिन्स कटचे आकार जोडून घेतले, कपसारखा आकार या ठिकाणी आपला फुगला गेलेला आहे. आपण मोंड्याच्या बाजूलाही थोडंसं खोल करून कट करून घेतलं. आता या ठिकाणी आपण साधारणतः 4 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे, डबलची केली आणि या ठिकाणी आपण चून घेतलेली आहे. जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चून घेतली, थोडीशी तिरकी कातर दिली, त्यानंतर समोर पट्टी घेऊन त्यावरती दाबटीप दिली आणि आतमध्ये आपण क्रॉसमध्ये शिलाई घेतली. अशाही पद्धतीने तुम्ही क्रॉस पट्टी शिलाई करू शकता, म्हणजे सरळच पट्टी असते आणि वेळही कमी लागतो. दोन्ही पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, व्हीची पट्टी आणि काच पट्टी तयार करण्यासाठी आपण अस्तर घेतले. अस्तर आणि कपडा एकमेकाला आपण शिलाई करून घेणार आहोत व्हीच्या पट्टीसाठी आणि फक्त अस्तरचा कपडा आपण काच पट्टीसाठी वापरू शकतो. तर इथे मी घेतलेली आहे 2 इंचाची पट्टी. आपण आता सरळ याच्यामध्ये शिलाई करणार आहोत आणि बाकीचा उरलेला कपडा कट करणार आहोत. झटपट अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा, अगदी डिझाईन असू द्या, सिंपल असू द्या, कसाही असू द्या, तुम्हाला ब्लाऊज शिवताना कधीच कंटाळा येणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज ट्राय केला, मापे घेतली. बघा झटपट ब्लाऊज होतो. व्हीची पट्टी आतमधून घेतली, उजव्या बाजूला शिलाई केली, त्यानंतर थोडंसं दुमडलं आणि बरोबर त्या शिलाईवरच ही पट्टी आपण ठेवून इथे व्हीचे आकार तयार केलेले आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचं शोल्डर पण उतरत नाही, तुमच्या मोंड्यामध्ये कुठेही फुगा येत नाही, तुमची बाही व्यवस्थित बसते, फिटिंग छान बसते आणि फिनिशिंग पण एक नंबरच येते. नक्की ट्राय करून बघा. तर व्हीचे आकार या ठिकाणी आपण घेतलेले आहे 7. आता काचपट्टी बघायची आहे, तर काचपट्टी आपण उजवी बाजू झाली, आता डावी बाजू घेणार आहोत काचपट्टीसाठी. सुईच्या बाजूने ठेवलंय आणि शिलाई केली, त्यानंतर या ठिकाणी द्यायची आपल्याला तिरकी कातर. समोर पट्टी घेऊन त्यावरती देणार आहोत आपण या ठिकाणी दाबटीप, त्यानंतर थोडंसं दुमडायचं आहे अशा पद्धतीने आणि आतमध्ये घेऊन 1.5 इंचाच्या अंतरावरती आपण आतल्या बाजूने शिलाई करायची आहे. म्हणजे ही काचपट्टी झाली, जिकडनं आपली हुक लागते तिकडनं ही आपली पट्टी तयार झाली. तर बघू शकता गळ्याच्या समोरासमोर भाग ठेवून घेतलाय, बरोबर आहे. जर कमी जास्त वाटला तर थोडासा खोल करून तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर पायपिंगसाठी आपण तिरका कपडा कट केलेला आहे. अशा पद्धतीने तिरका कपडा कट करायचा आहे, म्हणजे पायपिंग छान येते. पायपिंग असू द्या, गोट असू द्या, तुम्ही अशाच पद्धतीने वापरा, म्हणजे काय होतं, तुमची फिनिशिंग खूप छान येते आणि गळ्याचा आकारही व्यवस्थित येतो, गोल येतो आणि कुठेही तुमचा गोट किंवा तुमची पायपिंग पलटी पडत नाही. लावताना एकदम सैलमध्ये लावायचे, अजिबात ओढायचं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही गळा तयार केला तर तुमचा गळा एक नंबर या ठिकाणी तयार होतो. बघू शकता, फिनिशिंग पण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपली तयार होते. त्यानंतर तिरकी कातर देऊन थोडासा कपडा या ठिकाणी आपण कट करणार आहोत. आता पायपिंगसाठी थोडासा कपडा आपण बाहेर ठेवून त्यावरती थोडीशी साईडने शिलाई घेतलेली आहे. अशा पद्धतीने दोन्ही पायपिंग आपल्याला बनवायची आहे. तुम्ही प्रिन्स कटचा आकारही बघू शकता किती भारी आलाय. आता बघूया मागचा भाग. तर मागचा भाग आहे सुईचा, त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवलाय आणि या ठिकाणी आपण गळ्यानुसार शिलाई घ्यायची आहे. शिलाई घेत असताना गळ्याचा जो आकार आहे त्या आकारानुसार शिलाई घ्या. जास्त स्पीडमध्ये तुम्हाला शिलाई करायची नाही. अंतर फक्त 2 ते 3 इंचापर्यंत तुम्ही शिलाई घेत चालायची आहे. म्हणजे काय होतं, गळ्याचा जो आकार आहे तो छान येतो आणि कुठेही तुमचा गळ्याचा आकार बिघडत नाही. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी गळ्याचा आकार घ्यायचा, शिलाई करायची आहे. त्यानंतर तिरकी कातर, थोडीशी तिरकी कातर साईडला असू द्या, शिलाई जाऊन नका देऊ, नाहीतर मग कपडा बाजूला होण्याची शक्यता असते. इथे थोडासा कपडा आपण कट करून घेतलाय. आता समोर अस्तर घेऊन आपल्याला द्यायची आहे दाबटीप. ही दाबटीप आपण अशासाठी देतो की इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा
तयार होतो. आता बघा, आतमध्ये अस्तर घेतलंय, गळा प्लेन करायचा आहे, त्यावरती आपल्याला शिलाई करायची आहे. सुंदर आणि छान असा गळा हा आपला इथे तयार होतो. अवघ्या 3 ते 4 मिनिटामध्ये तुम्ही मागचा भाग तयार करू शकता आणि पुढचा भाग पण तुम्ही अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या आतच तुमचा पुढचा भाग पण तयार होतो. असा अस्तरचा जो ब्लाऊज आहे ना, तो 1 तासाच्या आतही तुम्ही शिवू शकता. अगदी डिझाईन असू द्या, काही असू द्या, प्लेन असू द्या, वेळ लागत नाही जर तुम्ही अशी पद्धत वापरली तर. फक्त छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या लक्षात घेत चला, का कुठे काय करायचं, कुठे कसं करायचं, म्हणजे आपल्याला तशी सवय लागून जाते आणि आपला ब्लाऊज व्यवस्थित तयार होतो. नंतर त्या ब्लाऊजची आपल्याला काही उसवायची गरज येत नाही किंवा काही करायची गरज येत नाही. एकदम छान असा हा ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये बसला जातो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. तर शिलाई झाल्यानंतर वाढव झालेला जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा, तो नॉर्मल थोडासा असेल तर तो कट करून एकसारखा करून घ्यायचा आहे, म्हणजे नंतर आपल्याला जोडण्याच्या वेळेस अडचण येत नाही. अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी सगळा मागचा भाग तयार करून घेतला. त्यानंतर या ठिकाणी आता कमरेचे टक्स आपल्याला द्यायचे आहे. गळ्यापासून 3 बोटाचं अंतर, 3-3 इंचाचे टक्स दोन्ही बाजूचे. त्यानंतर इथे दुमडून शिलाई करायची, म्हणजे कमरपट्टी लावायची गरज येत नाही. उलट कमरपट्टी कधी कधी शिलाई उसली जाते, पट्टी बाहेर दिसते आणि थोडंसं बघा कसं ही जी फिनिशिंग आहे ती छान येते. आता डबल जर शिलाई घेतली तर खूपच सुंदर, कमरपट्टी लावायची पण गरज नाही. बघा, मागचा भाग जो आहे तो तयार झालाय. आता शोल्डर जोडून घेऊया. मागचा भाग सुईचा, त्यावरती पुढील भाग उलटा ठेवलाय आणि साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपण दोन्ही बाजूची शिलाई केली. त्यानंतर नॉर्मल थोडासा मोंड्याचा भाग बघितलाय, चेक करून बरोबर आहे की नाही. थोडासा वाढव वाटला तो लगेच जागेवर कट करून घेतला. अशा पद्धतीने हे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात तुम्ही ठेवायच्या आहे, म्हणजे नंतर अडचण येत नाही. आता बघा, मोंड्याचा तिथला भाग आहे ना, तो पण चेक करायचा आहे. कधी पण बाही जोडण्याच्या वेळेस तो भाग तुम्हाला चेक करायचा आहे. बाही पण शिलाई झाल्यानंतर चेक करायची आहे. बघा, इथं थोडा वाढव झाला, खडूने आखून घेतला, कट केला, परत त्यावरती शिलाई दिली. आता बघायची फिटिंग. चेस्ट आहे 40, 10 वर या ठिकाणी आपण खून करणार आहोत. कमर आहे 35, तर आपण 8.25 वर इथे खून करणार आहोत. पाठीमागे 17.5 इंचावर आपण खून करत आहोत आणि पुढे पण आपण 10 इंच वीची पट्टी सोडून इथे 8.25 इंच, 8.5, 8.5, 17 आणि पाठीमागे 17.5, पुढील ते 8.25, 3-3 रेषांचा अर्धा इंच होईल, म्हणजे बरोबर 35 या ठिकाणी कमर होईल आपलं. आणि छाती 10-10, 20 आणि पाठीमागे 20, असं 40 इंच होऊन जाईल. सुईच्या बाजूने शिलाई करून आता आतल्या बाजूला आपल्याला ही फिटिंग जी आहे ती करायची आहे. बघा, बाही आपण लगेच कटिंग करणार आहोत फिटिंग झाल्यानंतर, म्हणजे सगळ्यात सोप्यात सोपी आपल्याला फ्रिलची बाही आज आपण बघणार आहोत. आणि साडीचा कपडा या ठिकाणी मी घेतलेला आहे. तर साडीचा कपडा साधारणतः तुम्ही 10 इंच म्हणजे 1-1.5 मिरी तुमची जाणार आहे. जर तुमचा साडीचा कपडा मोठा असेल तरच करा. बघा, आता इथे मोजली मी 10 इंच आले फिटिंग झाल्यानंतर. मोंड्याचा भाग पुन्हा मोजूया. फिटिंग झालेली आहे, 10 इंच इथे आले. तर आता बघा, 10चा आपल्याला निम्मा भाग करायचा आहे 5 इंच आणि त्यात अर्धा इंच मिळवायचा आहे. पण त्यापूर्वी साडीच्या कपड्याची आपण घडी मारूया. इथे बाही 10 इंचाची आहे, तर 10 इंचावर आपण जेवढी पाहिजे तुम्हाला, 5ची घ्या, 7ची घ्या. तर अशा पद्धतीने 10-10 इंचावरती आपण 4 पदरी घडी केली रुमालासारखी आणि असा एक टेप ठेवला, गोलमध्ये तो फिरवला आणि आखून घेतला, म्हणजे एकदम गोल आकार या ठिकाणी आपला तयार होतो. तर बघू शकता, एकदम गोल आकार तयार झाले. मध्यवर्ती खडून खून करूया. आता आपला मोंड्याचा जो भाग होता फिटिंग झाल्यानंतर किती आला होता, 10 इंच. मग त्याचा आपल्याला काय करायचा आहे, हाफ करायचं आहे 5 इंच आणि त्यात आपल्याला मिळवायचं आहे अर्धा इंच, म्हणजे 5.5 झाले. आता त्या 5.5चा परत निम्मा भाग म्हणजेच 2.25 इंच या ठिकाणी येईल. मग 2.25 वरती आपण गोलमध्ये अशीच पुन्हा खुणा करून परत गोल आकार जो आहे तो आखून घ्यायचा. आता बघा, एक हाफ मधून केलाय बरं का. जो खडूचा भाग होता तो कोणताही एक निम्मा भागाच्या तिथून तुम्ही चालू करा. आता इथे आपण हा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. जास्तवाला बाजूचा भाग वरची हाईट असेल आणि हा मोंड्याचा भाग असेल कमीवाला. तर मग तिथे थोडासा कट मारूया, थोडंसं असं नॉच मारूया, म्हणजे काय होईल तिथे आपल्याला जोडण्यास सोपं जाईल. आता बघा, खोलायचं आहे. आता जो भाग आहे बघा मोठावाला, तो आपल्याला शोल्डरकडे घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला शिलाई चालू करायची आहे. शिलाई चालू करत असताना चेक करायचं आहे.
आणि अशा पद्धतीने सर्व बाही आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून तिथे शिलाई करायची आहे। बघा पूर्ण बरोबर इथे ॲडजस्ट झालेला आहे आपला जो कपडा तो साडीमधला। जर तुमच्याकडे साडीमधला कपडा नसेल तर ब्लाऊज पीस असू दे आणि त्याच साडीमधल्या कलरसारखा तुम्ही दुसरा कपडा घेऊ शकता, नेट घेऊ शकता आणि अशी फ्रिलची बाही बनवू शकता। सोप्यात सोपं किंवा तुमचा रेग्युलर ब्लाऊज आहे तो रनिंग सारखाच म्हणजे ब्लाऊज पीसच आहेत त्याचाही तुम्ही अशा पद्धतीने फ्रिलचा ब्लाऊज तयार करू शकता। पण फ्रिलला फक्त सिल्की कपडा पाहिजे म्हणजे तो जो आहे ना तो छान असा हा या ठिकाणी आपला लेयर तयार होतो म्हणजे असे खूप छान असा तिथे झोळ निर्माण होतो, मस्त अशी ती बाही दिसते। नाहीतर मग जर कडक असेल ना तर वरती बाही उचलली जाते, मग ते चांगलं दिसत नाही। तर तुम्ही शक्यतो सिल्क कपड्याचीच तशी बाही बनवा। आता बघा डबल शिलाई या ठिकाणी आपण करून घ्यायची आहे। आता मोंड्यापाशी आल्यानंतर आपल्याला जो खालचा भाग आहे फिटिंगचा थोडासा दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल व्यवस्थित या ठिकाणी जी आहे बाही ती आपली जोडली जाते। शक्यतो आतून ज्यांना छोटीशी बाही लावायची असेल तर बाही लावू शकतात, कारण वरती हात उचलल्यानंतर आपला जो भाग आहे मोंड्यापासला तो ओपन असतो, तो दिसला जातो। काहींना नाही आवडत तर तिथे छोटीशी बाही तुम्ही लावू शकता, किंवा ज्यांना आवडत असेल त्यांनी अशी मोकळी ही बाही लावली तरी फ्रिलची चालते। बघा दोन्हीही बाही आपण लावून घेतलेल्या आहे मस्त अशी। इथे कडेला आपल्याला आता इंटरलॉक करायचं आहे म्हणजे पिको करायचं आहे, इंटरलॉक नाही सॉरी पिको, त्याला पिको म्हणतात। एकदम बारीकवाला बघा साडीच्या साईडला पिको असतो तो पिको आपण या ठिकाणी करणार आहोत। छान मस्त असा हा ब्लाऊज तयार झालाय, नक्की ट्राय करा। आणि पिको केल्यानंतर बघा पिको केलाय मी इथे तुम्हाला दाखवते, एकदम बारीकवाला पिको या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला। एकदम मस्त असा छान बसणारा हा 40 साईजचा ब्लाऊज प्रिन्स कटचा एकदम परफेक्ट मापासोबत आहे। नक्की ट्राय करा, कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।